हे काल रांगोळी बनवता बनवता माझा फीवर हाय पडला होता. हाय फीवर झाला होता. मग मला घरी फेकून दिल्या गेलं हॉस्टेलवर नेऊन. म्हणून मग ही रांगोळी मी आता जंशू मिटवून राहिली. ते मी हां हे अंशू मिटवून राहिली ते अर्धी सोडून चालली गेली. आणि हे लोक हे तन्वी झाली, हे ऋषाली झाली, हे लोक मला जबरदस्ती करत होते घरी पाठवायला. हे आता आम्ही इथं आलोय. आता वाजत आहे 8:45. आता आम्ही पुन्हा रांगोळी काढीन पुन्हा इथं खाली वर उद्यासाठी. ऑफकोर्स तर 6-7 दिवस असेच आहे आमचे. माझी खूप तब्येत खराब होती काल. माझी ते तर काय म्हणते फीवरमुळे तर खराबच होती. पण आज सकाळी पण मला उलट्या झाल्या पगल्यासारख्या. तरी पण मग मी 9 वाजताच्या प्रोग्रामला 10-10:15 येऊन गेलती इथं मला बरं वाटायला लागलं तर. तरी पण इथं आल्यावर थोडं थोडं मला होतच होतं कसं. पण आय सर्वाइव्ह डे. वो डेडिकेशन थी मेरी. हा ना कन्वी. यश बाय. नंतर भेटू. सिद्धी पण गावावरून आली आहे बघा. सिद्धी पहिल्या दिवशी नव्हती आज. पहिला दिवस आजच आहे. हो तर पहिल्या दिवशी नव्हती आज डायरेक्ट रात्री आली 3 घंटे आधी दिवस संपायच्या. मी आज जास्त रेडी नाही झाली. साडी घातली बस. साडी घातली तब्येत खराब नाही तर ते चेहऱ्यावर दिसूनच पडते तब्येत खराब. इन्व्हिटेशनसाठी भागत आहे नुसते इकडून तिकडं. 2nd फ्लोअर झाला. आता प्रेझेंटेशन चालू झालं तर ग्राउंड फ्लोअर पण जाऊन आली एकदा की झालंय चालू या म्हणून. काल रात्री 3 वाजेपर्यंत 3:30-4 वाजेपर्यंत काढलेली रांगोळी. ये भावना ही मी नव्हती. हे रांगोळी स्टार्टिंगमध्ये जेव्हा काढली होती तेव्हा होती. नंतर आम्हाला हॉस्टेलला मीटिंगला बोलवलं होतं. मग आम्ही रांगोळी सोडून हॉस्टेलला मीटिंगला गेलो. त्यानंतर येताना माझी पुन्हा तब्येत एवढी खराब झाली मी झोपून गेले. आणि मग बाकी सगळे आले बाकीचे. त्यांनी येऊन रांगोळी काढली हॉस्टेल. ती माझी साडी. माझी पूर्ण साडी दाखव ना. मी कशी दाखव मला कळत नाही. आणि माझी साडी घालून देणारी ही. मी काहीच मेकअप नाही केला आहे गाईस. मी फक्त लिप बाम लावला होता ते पण निघून गेला. माझी साडी दाखव ना भावना पूर्ण. आता ना 1:45 होत आहे आणि आमचं ते सायंटिफिक PPTचं काम झालं. इन्व्हिटेशनसाठी पहिले घुमलो. मग सायंटिफिक PPT झाली आणि त्याच्यानंतर अंताक्षरी जे चालू झाली. मला हे व्हिडिओ खोलायचा टाईमच नाही भेटला. मी जजपासून ऋतिकापासून जज यांच्या मधातच घुमत राहिली. तर टाईमच नाही भेटला. फोन खुलला पण फक्त टायमर ऑन करायसाठी फोन खुलला. टायमर ऑन करून ठेवला होता. लाईक काम आहे रे. मी असं करू शकतो शूट करायला म्हणजे शूट पण नाहीच करू शकतो मी. जिथं इव्हेंट चालू आहे ना तिथं मी कॅमेरा ऑनच नाही करू शकत. असं होऊन राहिलं मॅक्झिमम टाईम. कारण की मी स्वतःच कामात असते तर कुठं फोन ऑन करू. Every participant here carries a unique personality, unique story and a unique spark. So get ready for an event full of talent, confidence and inspiration. Let's begin the wonderful journey with a big round of applause. No competition is complete without guidance and wisdom of our respected judges. We are honored to have with us today Dr. Smita Panikar ma'am, Dr. Pradna Jadhav ma'am, Dr. Shubham Pandey sir and Dr. Mehul sir. अंदर चालू आहे प्रोग्राम आणि आम्ही इथे काढायला आलो होतो. माझ्यासोबत आहे ससा
अंशुला आणि बस एवढेच लोक आहे. आणि मी दिसून नाही कारण की माझ्या पुढेच इकडे ऊन आहे. आणि मग काहीतरी मी बोलत आहे, सोडा जाऊ द्या. आम्ही फोटो काढायला आलो. ये 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 सगळे मटकून आहे मला सोडून खूप. अरे I request all the participants also to come on the stage. बुपलर्स मिळाले आपल्याला. नाही तर मित्रांनो, आजचा होता दुसरा दिवस. आज होता चॉकलेट डे, आज होतं अंताक्षरी, अजून काय होतं PPT, सायंटिफिक PPT सगळ्यात आधी होती. आणि दुपारून होती पर्सनॅलिटी कॉन्टेक्स्ट. तर आज असं झालं आहे की ज्युनियर्सच आमचे महान लोक 9:45 आले. आमचा 9चा प्रोग्राम चालू झाला आहे 10:30ला. ज्या टाइमला अंताक्षरी चालू व्हायची होती त्या टाइमला सायंटिफिक प्रेझेंटेशन चालू झालं. आणि मग 12:15ला चालू झाली अंताक्षरी. आणि मग अंताक्षरी संपल्यावर आम्ही जेवण केलं. आणि पीसी मध्ये तर एवढी मजा आली, लई मजा. अशी एकदम ऑडियन्स मागून पुढून असं भरून गेलाय मी, म्हणजे क्लिप टाकीन ऑफकोर्स. आजचा असा आमचा दिवस होता आणि मला लई मजा आली. आणि ही माझी साडी घालून दिली भावनानी, खूप छान भावनानी साडी घालून दिली. तर हे बघा साईडवा. तर हे बघा, हे होती आजची रांगोळी. आता आम्ही काढणार आहे उद्याची रांगोळी. आणि आता वाजत आहे 10:15 आणि आम्ही 10:15 नाही 10:30ला आलो आहेत. तर 10:30 वाजतापासून काय माहीत किती वाजेपर्यंत, जेवढे पण वाजन तेवढ्या वाजेपर्यंत आम्ही इथंच आहोत. मध्य सकाळी आम्ही जाणार आहोत इथून परत, कारण की ऑफकोर्स 10:30ला आल्यानंतर 2 रांगोळी आणि 2 कॉलेजभरची बॉर्डर एवढं काढायचं आहे आम्हाला. वेळ तर लागेल भाई. आजची झोप तर गेली, म्हणजे 2 दिवस तब्येत खराब असल्यानंतर आज मी फॉर्ममध्ये आली आहे. आणि मला लई खुशी आहे. माझं ते आधीच एक्साइटमेंट वापस आलं आहे. तर भेटू रांगोळी काढत आणि मग उद्याच्या प्रोग्रामबद्दल सांगणार मी. म्हणजे ऑफकोर्स उद्याचा प्रोग्राम दाखवणार. उद्याचा प्रोग्राम अजून भारी आहे. तर मित्रांनो, गौर से देखो कसली उडी मारायची. मला तर चांगला कंटेंट भेटायला तू उडी मारत घे बस. मी तर टाकणार असला व्हिडिओ तुझा बंजी जम्पिंग टाईप. पण हे काही बंजी जम्पिंग नाही आहे. पण हे बघा मित्रांनो, इस चेहरे को ध्यान से देखो, चेहरे को ध्यान से देखो, ध्यान से. माहीत आहे त्यांना, सांगितलं मी सगळंच. ही ऑल टाईम बोंबलत असते की हिला कंटेंट नाही भेटत म्हणून 40 सेकंडीला दिलं आहे मी आत्ता. आता हे बघा रांगोळी आमची. अरे झूम आहे थांब, झूम आउट करू द्या. आमची रांगोळीचा आउटलाईन काढून देऊन राहिली अंशुला आम्हाला. गप्प बस. आउटलाईन काढून द्यायला आहे. आणि याच्यानंतर आम्ही वर जाणार आहे. वर रांगोळी काढायला जाणार आहे. कळलं का सरक. या माईकला बंद करून मी इथेच व्हिडिओ थांबत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की अंशुला इकडून येऊन राहिली आहे भूतासारखी. आणि इकडं आम्ही असं रांगोळी चालू केली आहे. मी दिसत आहो की नाही मला माहीत नाही, पण मी दिसायचा प्रयत्न करते आहे उलट्या हाताने पकडून. आणि आता ही रांगोळी तुम्हाला थोड्या वेळाने दिसणार पूर्ण बनलेली. तो गाइस ये देखो ये लोग बैठा है इधर और इतनी रांगोली हमारी रांगोड़ी मराठीमध्ये रांगोड़ी, इतनी रांगोड़ी हमारी हुई है. और अभी
रंगोली होने के बाद मैं दिखाऊंगी कितना हो रहा है। मैं ना तुमको फास्ट फॉरवर्ड में या फिर वो हाइपरबोल में नहीं दिखा सकती फिलहाल, क्योंकि मैं रोज हाथ से मैं ट्राइपॉड भूल जाती हूँ। यस, ब्लॉगिंग इसने मराठी में की है, कभी हिंदी में कर रही है। हिंदी मराठी मिक्स में कर देती हूँ मैं, पता नहीं क्या तुझे। मैं वो हूँ जो मराठी बोलते बोलते हिंदी में घुस जाती है और हिंदी बोलते बोलते मराठी में घुस जाती है, इसीलिए मराठी हिंदी दोनों में कुछ ना कुछ बकती रहती हूँ। और ये हमारी अंशुला आज बॉर्डर का काम करते हुए और शर्माते हुए काम कर रही है, तो शर्माना क्या है? हाँ, हटाओ बाय। या रांगोळीची हालत आहे आणि मी तुम्हाला सगळ्यात मेन अंशुलाचे हे जे काढलेले अंडे आहे हे दाखव। अंशुलानी बॉर्डर्स मध्ये जे अंड्यांनी हकलाय हे बघा, मी तुम्हाला व्हेरायटी ऑफ डिझाईन्स दाखवते। हे एका पत्त्यातून छोटे छोटे निघणारे पत्ते एका ब्रांच मधून, हे पण तसेच, हे पण तसेच, हे पण तसेच। मग इथून जे नाही थांब इकडे हे बघा, इकडचे बघा आणि मग इकडचे बघा आणि मग इकडचे बघा। हे मोठे मोठे पत्ते, मोठे मोठे पत्ते, मोठे मोठे पत्ते, मोठे मोठे पत्ते, हे छोटे छोटे पत्ते आणि हे आमचे मोठे छोटे पत्त्यांची मालिक अंशुला पोया। आणि हे आलेत आमचे पुन्हा एक्सटेंड करायसाठी आणि हे अंडे काढायची सुरुवात या पोरीने केली आहे, खाली बॉर्डर काढून। तुला माहिती आहे आमच्या कॉलेजची लिफ्ट खरंच हॉन्टेड आहे, खरंच हॉन्टेड आहे। काय झालं? आम्ही ग्राउंड फ्लोअरवरती म्हणजे ग्राउंड फ्लोअरवरती लिफ्टमध्ये घुसलो आणि वरती यासाठी मग आम्ही बोलण्यामध्ये होतो, ते माहित नाही लिफ्ट कधी वरती जाऊन खालती आली। आम्हाला जसं रिअलाइज झालं ते दरवाजे खुलतच होते, आम्ही खोलायचं ट्राय करतो ते खुलत ना। नाही हे आज सकाळी माझ्यासोबत पण झालं की आम्ही दाबलं सेकंड फ्लोअर आणि ते सेकंड फ्लोअरवर थांबलीच नाही, डायरेक्ट थर्ड फ्लोअरवर जाऊन खुलली। सकाळी होणं वेगळी गोष्ट आहे गाईज, पण आता वाजले रात्रीचे 1 वाजायला 10 मिनिटं वाजले, पण ते सोड आणि या टाइमला असं होणं मी कधी इमॅजिन। जय हनुमान। तर मित्रांनो, आम्ही उतरलो लिफ्टनी आणि लिफ्टनी उतरल्यानंतर आम्ही हे बघितलं आणि हे बघितल्यानंतर हे छान दिसायला तसं खालच्या ग्राउंड फ्लोअरची बॉर्डर आणि त्यानंतर आम्हाला हे दिसायला। आता या रांगोळीला कंप्लीट करायला मी आणि अंशू आलो, हा ना? ठीक आहे, माझा आवाज आता बसत चालला आहे, उद्या सकाळपर्यंत गायब होऊन जाईल मला असं वाटते। हे बघा, आमची ही रांगोळी बनवून झाली आहे, बॉर्डर्स पण झाले, मी झाडू मारून वगैरे सगळं साफ करणं चालू आहे। बिचारी वृषाली कानात बड्स लावून ताकी रक्षिताचं फालतू बोलणं ऐकू नाही शकावं म्हणून ते बड्स लावून फिरत आहे। आणि खालची रांगोळी पण आम्ही ठीक करून आलो आहोत। वृषाली, ऋतिका, निकिता गेल्यात घरी, खालची करून आलो तेव्हाच गेल्या, आम्ही वर येतो तेव्हा। आणि मग हे इथलं काहीतरी लिहायचं होतं, थोडं जर तेव्हा अंशुदान करून टाकला होता आणि झालं का। आता आम्ही थोड्या वेळात 5 मिनिटात हॉस्टेलला जाऊ। ये